च्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत। किती क्रूरपणे किती अमानुषपणे त्यांची हत्या झाली त्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत। आरोपींच्या भावना मेल्यात असं आमदार जितेंद्र आव्हाडे म्हटलेलं आहे। हत्या झाली आणि ज्याला खरंच न्याय मिळणं गरजेचं होतं। मी माणुसकीच्या बाजूने उभा राहिलो। जात पात धर्म पंथ प्रांत बाजूला गेले, पण मी माणुसकीच्या लढाईत माणसाच्या बाजूने उभा राहिलो। जिथे अत्याचार होतो तिथे तुम्ही उभे राहा, अत्याचाराच्या विरोधात बोला। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली शिकवण आजही आमच्या अंगा रक्तात आहे आणि ते आम्ही करतो। या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका आत्ता चौकशी जी झाली ती योग्य आहे, पण ह्याच्या आधीची जी 2-3 वर्षापूर्वीची भूमिका आहे, पोलीस हे कंप्लीट वाल्मिकच्या हाताखालचे गुलाम होते। SP वाल्मिक सांगेल तो, कलेक्टर वाल्मिक सांगेल तो, तहसीलदार वाल्मिक सांगेल तो। कारण का तुम्हाला राखेच्या गाड्या काढायच्या होत्या, तुम्हाला रेतीच्या गाड्या काढायच्या होत्या, तुम्हाला पोलीस केसेस दाबायच्या होत्या। कुठं फोन रेकॉर्ड येतात, अण्णा माझ्यावर ही केस झाली, अरे काय काळजी करू नको समजवतं त्याला। अरे आम्ही नाही बोलत आमदार असून इतक्या ताकदीने। एक असा पण मुद्दा आलाय की जर तो आडवा आला तर त्याला आडवा करा असं कॉल मध्ये नमूद पण झालं आणि ते चार्जशीट मध्ये देखील हे केलंय। त्या चार्जशीट मध्ये हे पण लिहिलंय ना की हे संपवा नाहीतर आपण संपू, आलं ना। हे काय याचा अर्थ काय समजायचा? आणि हार्वेस्टरचे पैसे कुठे जमा झाले हो? कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले हार्वेस्टरचे पैसे? सगळे हप्ते कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले? कोणी कोणी मीटिंग घेतल्या? असं की या गुन्ह्यांचा डंब टिंब 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 जोडत चला तर तुम्हाला स्टेट दिसेल की या प्रकरणी मागची प्रमुख भूमिका कोणाची आहे। याच्यात काय मोठं रॉकेट सायन्स की ते शोधायचं आहे? हार्वेस्टरचे पैसे कोणाच्या इशाऱ्यावरती जमा झाले? आवादाकडनं जे काही हप्ता घेण्यात आला त्या हप्त्यामध्ये मध्यस्थी कोण करत होतं? कोणी कोणाला फोन केले? टिंब जोडा, उत्तर मिळतं। पण टिंब जोडायचेच नाही म्हटल्यावर कोण उत्तर देणार? पण हे टिंब जोडले तर नक्कीच उत्तर मिळेल, पण मग सरकार त्या प्रकरणामध्ये टिंब जोडण्याचा प्रयत्न का करत नाही? हा सरकारचा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न नाही। मी पहिल्या दिवशी दोघांची नावं घेतली, जेव्हा दोघांचीही नावं घ्यायला सभागृहात कोणी तयार नव्हतं तेव्हा आका, मग त्याचा आका, मी म्हटलं आका बिका काय नाही, नाव हे। त्यामुळे मी पहिल्या दिवशी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, आजही माझ्या भूमिकेवर ठाम आहे। सरकारने सरकारचा निर्णय घ्यावा, नाही तर महाराष्ट्राच्या मनाने आज निर्णय घेतला। आज हे फोटो बघून घरातल्या प्रत्येक घरामध्ये 2 अश्रू पडले असतील, प्रत्येक घरामध्ये 2 अश्रू पडले असतील। आव्हाड साहेब, मागील काही काळामध्ये जे नामदेव शास्त्री आहेत त्यांनी एक विधान केलेलं होतं की आरोपींच्या मानसिकतेचाही विचार करा, आणि आता ही मानसिकता समोर आलेली आहे। जाऊ द्या, आता मला त्या नामदेव शास्त्रींबद्दल बोलायला लावू नका हो। जाऊ द्या, नामदेव शास्त्रींना बाजूला ठेवा। अशी कोण शास्त्री बिस्त्रींचं ऐकायला कोण तयार नसतो। त्याच्यावर झाला पाहिजे म्हणतो ना मी, तेवच आहे, त्यालाच पैसे पाहिजे होते। हे बाकीच्यांना पैसे खंडण्या खुण करायला लावले, पैसे त्याला पाहिजे होते। तो म्हणला ना चष्मा घालून मीडियाच्या समोर धन्या, तो म्हणला ना हाय तर हाय मा हाय, हा मग काय हाय हाय तो मा हाय, म्हणजे खेड्यात भांडणं खेळतात बांधावून त्याच्यावर आणि म्हणतात हा मॅच फोडा, काय करत तुला, हा हाय हाय मा हाय। आज का माजोड्यावरून बोलत होता तो, काय पुरावा पाहिजे फडणवीस साहेबाला? आणखी नुसती कमेंट टाकली फेसबुकवर एखाद्याने तर त्याला वर्ष जेल भोगायला लावले, वर्ष। तर यालाच पैसे पाहिजे होते। ह्याच्यावर 302चा गुन्हा दाखल त्यांनी मनानेच करून घ्यायला पाहिजे। आमदार केला, मंत्रिपदाला लात मारायला पाहिजे। धनेमुंडे स्वतः त्याच्यावर खास संस्कार असतील तर तू किती चिटकून राह त्याला। अजित दादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, पापाचे धनी होऊ नका। याला लात मारून बाहेर काढा, याला जेलात टाका। मस्त लय मोठे सांभाळायला याला सांभाळून काय करता? तुम्हाला सांगतो, तळपायाच्या आगमस्तकात जाण्यासारखी थोडी जर लाज असेल ना सरकारला तर एकदा फोटो बघा आणि बोला। एकदा फक्त फोटो बघा। तुमच्या घरात जर असं झालं तर काय होईल? तुम्ही नाही केलं, आम्ही समर्थ आहेत एवढं बी लक्षात ठेवा। तुम्ही सांभाळा त्याला, आणि आम्ही टोळी कशी संपवितो बघा त्यांची। आता त्यांना नुसतं वाटा जामाना मराठ्याच्या आहेतच किती करे तुम्हाला करायचंच ना। मग आता तुमची इच्छा आहेच ना धिंगाणाच व्हावा म्हणून धन्या मुंडेच्या टोळीचा?
तुम्हाला गल्ल्यात गाठोगाठू कुत्रं हागल्यासारखं आणते. हा हायतच किती तुम्ही पुरणारच नाहीत. नका भानगडीत पडू. मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगतो, ह्या भानगडीत पडू नका. एखादं गाव तुमचं आहे, आसपासचे आमचे आहेत, एखादा तालुका तुमचा आहे, जिल्हा आमचा आहे, एखाद्या जिल्ह्यात तुम्ही असाल, राज्यात आम्ही आहेत, हलवून सुद्धा देणार नाहीत. हलवून टोळीचं समर्थन करता काय? हरामखोरा हो, हरामखोरा हो. संतोष भाईच्या तोंडात मुत्ता, क्रूर मारता आणि हसता. हा कुठं पैदाशी काढल्या असल्या ह्या, कुठं काढल्या? सुट्टी नाही, सुट्टी नाही. इथून पुढं तुम्ही नुसतं आता वाटा जा. आता आमचा मोर्चा तुमच्याकडे वळाला. अहो इतके नालायक वृत्तीचे लोक आहेत. आमच्या मराठ्याच्या आंदोलनात जर मराठ्याचे लोक काही बोलले ना आमच्या विरोधात, त्याला मागून सपोर्ट करतात, मागून सपोर्ट करतात. हे पायदाशी, ही टोळी धन्यामुंड्याची अवलाद मागून सपोर्ट करते. आणि आमच्याही लोकांना वाटतं आम्हालाच सपोर्ट आहे. जरा वाचा, आपल्यात फूट पाडते. तुमचं मग काय संत तोंडात हाणारे. ह्या हरमखोराच्या नका नादी लागू. हे एक दिवस तुमच्यावर सुद्धा उलटत येईल. मा शब्द लक्षात ठेवा. हो, इतकी माजुरडी पैदाशी. आणि तुम्ही तरी बी त्यांचा पाठबळ घेऊन आंदोलनाच्या विरोधात बोलाल, माझ्या विरोधात बोलाल. आंदोलन बंद एकदा संपलं, तुमचा सुद्धा हिशोब पुरा करणार मी. आणि तुम्हाला सपोर्ट करणार त्या टोळीचा सुद्धा करणार. ही शब्द मला ध्यानात ठेवा. आता बॉम्बला काय बॉम्बलाच ती, पण धन्या किडे पडून मरणार तुम्ही सगळे. माजुरडी टोळी तुम्ही करतायत की कुणाचा गुन्हा दाखल धनंजय मुंडेवर झाला पाहिजे. वाल्मिक कराड आणि सुनील शिंदेचं संभाषण साम टीव्हीच्या हाती लागलं. यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर पुरावे समोर आलेले आहेत. हैवानांचे देशमुखांवर कसे अत्याचार होते त्याचे फोटो आणि समोर आलेले आहे, व्हिडिओ समोर आलेले आहेत. किती अमानुषपणे संतोष देशमुखांची हत्या केली, त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे. वाल्मिक कराड म्हणतोय, विष्णू जाटे बोलला अण्णा बोलणार यात. बघा वाल्मिक कराडचं संभाषण आहे, विष्णू जाटेचं आणि वाल्मिक कराडचं. वाल्मिक कराड म्हणतोय हे द्या ना. विष्णू जाटे बोलला हॅलो. सुनील शिंदे बोलला द्या द्या. हॅलो. सुनील शिंदे बोलला वाल्मिक कराडची नमस्कार अण्णा, फोनवरचं हे संभाषण आहे. वाल्मिक कराड बोलला अरे ते बंद ठेवा, चालू केलं तर वातावरण गढूळ होऊन बसेल. सुनील शिंदे बोलला बरोबर अण्णा. त्यानंतर वाल्मिक कराड बोलला ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं, ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत बंद करा. सुनील शिंदे बोलला मी मेसेज देतो बरं का. वाल्मिक कराड बोलला मेसेज द्या नाहीतर मायच्या, असे एक शिवी दिलेली आहे वाल्मिक कराडांनी. सुनील शिंदे बोलतो बरं अण्णा. वाल्मिक कराड पुन्हा म्हणतो सुनील शिंदेला ते बंद करा म्हणजे बंद करा. सुनील शिंदे बोलतो अण्णा बरं. फक्त आपण वाल्मिक कराड आणि सुनील शिंदे यांच्यामधलं संभाषण आता समोर आलेलं आहे. संतोष देशमुखांची कशी क्रूरपणे हत्या झाली
नंतर मारहाण आणि हत्येचे फोटो काढताना देखील आरोपींचे फोटो समोर आलेले आहेत. तेव्हा या आरोपींच्या चेहऱ्यावरचं क्रूर हास्य पाहून अनेकांचा मनाचा थरकाप उडालेला आहे. फडणवीसांची भेट, आता राजीनामा थेट. धनंजय मुंडे राजीनामा देणार. दोन महिन्यातच महायुती सरकारची पहिली विकेट. महाराष्ट्र में दो ही गुंडे, महाराष्ट्र में दो ही गुंडे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होताच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा तापलाय. त्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत 15 मिनिटं चर्चा केली. इतकंच नाही तर फडणवीस आणि मुंडेंनी एकाच लिफ्टमधून प्रवास केल्याचंही समोर आलंय. त्यामुळे मुंडेंनी फडणवीसांच्या भेटीवेळी त्यांच्याकडे राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे. मला वाटतं आता ते मंत्री आहेत धनंजय मुंडे, सकाळपासून आम्ही सगळे सोबत आहोत, सगळेच मंत्री आमदार आम्ही सोबत आहोत. आता एका लिफ्टमध्ये काय फक्त धनंजय मुंडे जायचं त्याच्याबरोबर कोणी बसायचं नाही, जायचं नाही त्या लिफ्टमध्ये, असं कुठे आहे का? आता इथे लिफ्टमध्ये एवढी लाईन लागलेली आहे, गर्दी आहे, असतील सोबत. सीएम साहेबांकडे काही कामाने गेले असतील, बोलले असतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावेळी आणि त्यानंतर विधिमंडळ परिसरातही अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळल्याचं पाहायला मिळालं. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत यापूर्वीच अजित पवारांनी स्पष्ट इशारा दिल्याचं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी केलंय. तर धनंजय मुंडे राजी नसताना 2 दिवसांपूर्वीच अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतल्याचा गौप्यस्फोट करुणा मुंडेंनी केलाय. तो निश्चितपणानं अजितदादांनी त्यावेळेस स्पष्ट संकेत दिले होते की मी राजीनामा दिला, याचा अर्थ धनंजय मुंडेंनी द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती. ते स्पष्ट बोलले नाहीत, पण तसा इशारा केला होता. माझे असे सूत्राकडून माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा 2 दिवस अगोदर घेतला गेलेला आहे आणि उद्या जे 3 तारीख आहे अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या अगोदर राजीनामाची घोषणा करणार आहे अजितदादा. धनंजय मुंडेंवर नेमके कोणते आरोप आहेत पाहूयात. सरपंच हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक हा मुंडेंचा निकटवर्ती आहे. धनंजय मुंडेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप आहे. मुंडेंवर 350 कोटींच्या कृषी साहित्याच्या घोटाळ्याचाही आरोप आहे. तसंच पत्नी करुणा मुंडेंवर घरगुती हिंसाचाराचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराची लागण झाली आहे. त्यामुळेच या अधिवेशनात धनंजय मुंडे आजाराचं कारण पुढे करून राजीनामा देणार की पदाला चिकटून कायम राहणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बीडमधल्या घडामोडी पाहिल्या. आता बातमी आहे पुढची मुंबईतून. कोस्टल रोडवर भरधाव वेगात BMW अपघात झालाय. हा भयानक अपघात कॅमेऱ्यात चित्रित झालाय. चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्यानं BMW सुसाट वेगात डिवायडरला आदळली. सुदैवानं कोणी यात जखमी झालं नाही, मात्र BMWचं मोठं नुकसान झालं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चालक अशोक अनेजा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. बड़ा है